भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकाळी 9:05 मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन झाले। त्यानंतर तंबाखू मुक्ती व जलसंधारण दिनाची शपथ घेण्यात आली। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील। माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय, मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र। गोरे यांनी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 26,000हून अधिक शेतकऱ्यांची यादी तयार झाली असून आधार सीडिंग नंतर त्याचा लाभ थेट खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आषाढी वारीत 32 लाख भाविकांना सुविधा देण्यात आल्या असून पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी 4,000 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला आहे। सोलापूर मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, रुग्ण व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। शहरातील उड्डाणपुलासाठी 93% जागा हस्तांतरण पूर्ण झाले असून लवकरच काम सुरू होणार आहे असेही ते म्हणाले। 1,478 कोटींच्या जलपुरवठा प्रकल्पामुळे 2060 पर्यंत प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळणार असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले। प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, मोदी व अहिल्यादेवी होळकर योजनांतर्गत 1.83 लाख घरकुलांपैकी 85,000 घरकुले पूर्ण झाली आहेत। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 मध्ये सोलापूरची निवड झाली असून अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी 150 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। जिल्हा वार्षिक योजनेसाठी 991 कोटींचा निधी मंजूर झाल्याचे गोरे यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरच्या ऐतिहासिक स्वतंत्र सोलापूर परंपरेचा गौरव केला। हर घर तिरंगा मोहिमेमुळे राष्ट्रीय भावना जागृत होत असून जिल्ह्याच्या विकासासाठी, सामाजिक समतेसाठी व राष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे असे आवाहन गोरे यांनी यावेळी केले।